शुभ प्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5E यामध्ये प्रसंग लेखन उपयोजित लेखनामधील जो प्रश्न असतो आहे त्यामध्ये तुम्हाला लेखन प्रकारांमध्ये जवळपास 3 कृती विचारल्या जातात. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन. आणि या 3 पैकी एक लेखन प्रकारावरती तुम्हाला माहिती लिहायची असते, अर्थात निबंध लेखनच. याला गुण असतात 8. आता आपण बघणार आहोत की 3 कृती विचारल्या जातात. 3 पैकी आपल्याला एक कृती सोडवणे अपेक्षित असते. याला एकूण गुण 8 असतात. आता प्रसंग लेखन तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज नंबर 110 वरती बघा. पाठ्यपुस्तकामध्ये लेखन कौशल्य भाग आहे. त्यामध्ये निबंध लेखन अर्थात स्वविचारांचे प्रकटीकरण, म्हणजे ही जी क्षमता आहे ही आत्मसात करण्यासाठी आपल्याला निबंध लेखन या घटकांचाच अभ्यास आवश्यक असतो आहे. आता आपण प्रसंग लेखन लिहिताना, प्रसंग लेखन म्हणजे काय, तर एक प्रकारचा वर्णनात्मक निबंध आहे. वर्णनात्मक निबंधामध्ये आपण एखादी पाहिलेली घटना असेल, एखादा अनुभव असेल, एखादं स्थळ असेल, निसर्गातील सुंदर भीषण दृश्य असेल, ते आपल्याला चित्रशब्दांनी रेखाटायचे असते. चित्रशब्दांनी रेखाटे म्हणजे कसं की त्या प्रसंगामध्ये आपण जातो आहोत, त्याच्याशी समरस झालेला आहोत, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार, ह्या सगळ्या भावनिक स्थितीचं वर्णन प्रसंगामध्ये वर्णन केलेलं असते. आणि ते लिहित असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे एखादा प्रसंग लिहित असताना त्या प्रसंगाचं स्वरूप स्पष्ट झालं पाहिजे. तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये जी कृती विचारली जाते आहे त्याचे काही पॉईंट्स दिलेले असतात, मुद्दे दिलेले असतात, आणि त्या मुद्द्यांना विचारात घेऊन आपल्याला लेखन करावं लागते. आपण त्याची कृतीसुद्धा नंतर बघणार आहोत. आपल्याला ते अनुभव विश्व, तो जो प्रसंग असेल, जशा पद्धतीचा असेल, त्या प्रसंगाशी समरस होऊन आपल्याला तो प्रसंग फुलवता आला पाहिजे. व प्रसंग लिहिताना आपण बघूया नंबर 1 वरती, प्रसंगाचं स्वरूप स्पष्ट झालं पाहिजे. जशा पद्धतीचा प्रसंग आहे तो प्रसंग, ते दृश्य वाचकांच्या डोळ्यासमोर उभं राहील. त्या निबंधाची चित्रदर्शी भाषा आपल्या डोळ्यासमोर उभं राहील आणि नेमकी घटना कोणती आहे, कशाच्या संदर्भामध्ये आहे, या प्रकारचं एक चित्रदर्शी स्वरूप, ज्याला आम्ही म्हटलेलं आहे घटनेचं, प्रसंगाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहायला हवं. क्रमांक 2 वर आपण बघूया की प्रसंग लेखन लिहिताना जेव्हा आपण लेखन करतो आहोत त्यावेळेस आपली सूक्ष्म निरीक्षण क्षमता, बारीक सारीक तपशील याचं वर्णन त्यामध्ये यायला हवं. काय असतं आहे की कृतीपत्रिकेमधलं आपण तो प्रसंग लिहितो आहे, उदाहरणार्थ अकस्मात पडलेला पाऊस, माझे बालपण, निसर्गातील काही वेगवेगळ्या असलेल्या घटना असतील, हे जेव्हा आपण लिहितो त्यावेळेस तो अनुभव आपण सुरुवातीला घेतलेला असतो आणि त्यातील बारीक सारीक बारकावे, सूक्ष्म निरीक्षण क्षमता जर आपल्या अंगी असेल तर आपण निश्चितच त्या पद्धतीचा प्रसंग छान लिहू शकतो आहे. बारीक सारीक तपशील म्हणजेच काय की जेव्हा, म्हणजे उदाहरणार्थ अकस्मात पडलेला पाऊस अशा पद्धतीची नमुनाकृती असेल तर अतिशय सूक्ष्मतेने जेव्हा आपण ते लेखन लिहितो, उदाहरणार्थ तुम्हाला देतो आहोत की खूप ऊन तापत होतं आणि अगदी सकाळी सकाळी अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, जणू काही लोट वाहत होते.
आता ही जी वाक्य आहेत या वाक्यांमध्ये घामाच्या धारा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट चित्र उभं राहते आहे की एवढा प्रचंड असलेला उकाडा आणि या पद्धतीने ही उष्णता आणि अगदी सकाळी सकाळी म्हणजे सूक्ष्म निरीक्षण क्षमता जर आपली असेल तर बारीक सारीक तपशील आपण लिहू शकतो आहे. आणि यामधली सूक्ष्म निरीक्षण क्षमता नाही आहे तर मग सहज ऊन तापत होतं, प्रचंड उष्णता होती आणि खूप घाम येत होता या वाक्यांमध्ये. आणि सकाळी 6 वाजतासुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, जणू काही लोट वाहत होती. ही जे वाक्य आहेत या दोन्ही वाक्यांमध्ये बदल होतो आहे. मग प्रसंग लेखन लिहित असताना आपल्याला बारीक सारीक तपशील द्यायचे आहे. क्रमांक 3 वरती प्रभावी भाषा आणि हुबेहूब वर्णन करणारे असावे. आपण जेव्हा सूक्ष्म निरीक्षण क्षमता असते त्यावेळेस आपली प्रसंग लेखन लिहिताना आपली भाषा प्रभावी असावी. प्रभावी असावी म्हणजेच आपण जेव्हा ते लिहित आहोत त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला वाचत असताना त्या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख झाला पाहिजे आहे आणि समोरच्या व्यक्तीला वाचत असताना त्यानंतर पुढे काय आहेत. आपली भाषा जर व्यवस्थित असेल, आपल्या भाषेतील शब्द जर परफेक्ट त्या पद्धतीने मांडलेले असतील तर समोरच्या व्यक्तीच्या काळजाला जाऊन ती भाषा भिडते आणि जेव्हा ती मनाला जाऊन भिडते त्यावेळेस प्रत्यक्ष हा आपण अनुभवलेला तर प्रसंग नाही ना, या पद्धतीचा आपल्याला एक अनुभव निर्माण होतो. म्हणजे लिहिणाऱ्यालाही असतो आणि वाचणाऱ्यालाही असतो आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की हुबेहूब वर्णन करणारी भाषा असावी. हुबेहूब भाषा असली म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यासमोर आपल्या तो प्रसंग उभा राहिलेला आढळून येतो आहे. आता आपण जेव्हा लिहितो आहेत क्रमांक 4कडे बघा की ज्यावेळेस आपण लिहितो त्यामधली भाषा ही सोप्या पद्धतीची असावी, खूप अलंकारिक किचकट भाषा नसावी. कारण यामध्ये आपण जे लिहित आहोत, जो प्रसंग लिहित आहोत त्या प्रसंगाला अनुसरून जी भाषा आहे त्यामध्ये त्या भाषेमध्ये सहजता असते. पण सहजपणे ती लिहित असतो आहेत, ओढून ताणून किंवा काहीतरी अलंकारिक असणारे शब्द वापरून ती क्लिष्ट स्वरूपाची भाषा समोरच्या व्यक्तीच्या काळजाला जाऊन भिडत नाहीत. प्रसंग हा सहजतेने आणि त्या सहजतेने मांडलेले शब्द त्यामध्ये आलेले असतात. त्यामध्ये अलंकारिक शब्द हे शक्यतो फार कमी प्रमाणात असावी, नसावीच. सोप्या पद्धतीची भाषा. नंतर बघूया की प्रसंगातील भावनांचेही दर्शन घडणे आवश्यक आहे. एखादा खूप आश्चर्यकारक असलेला प्रसंग असेल तशा पद्धतीची भाषा. माझं बालपण म्हटल्यानंतर बाल्यावस्थेतील असणारी भाषा, म्हणजे बालपणामधील सगळ्याच गोष्टी आठवत नाही आहेत, बालपणामध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्यातील असणारे खेळ असतील तशा पद्धतीची असणारी भाषा असेल. एखादं खूप थैमान आहेत, निसर्गाने क्रूर अशा पद्धतीचं रौद्ररूप धारण केलेलं आहे, महापुराचं थैमान. मग यामध्ये त्या पद्धतीनुसार असणारी भाषा आपल्या प्रसंगामध्ये यायला हवी. म्हणजे खूप लोक घाबरलेले आहेत आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये नदीला पूर आला आहे, चला उठा उठा पळा पळा अशा पद्धतीची आरोळी. आणि या आरोळीतून समोरच्या व्यक्तींवरती त्या भाषेचा एक प्रभाव निर्माण होतो आहे. म्हणजे ज्या वेळेस जसा प्रसंग असेल त्या प्रसंगातील भावनांचेही दर्शन त्या प्रसंगामध्ये आपल्या लेखनामध्ये यायला हवं. त्यानंतर बघूया आपण की लेखन प्रसंगानुसार हावभाव, शब्दांचे उच्चारण आणि संवेदनशीलता असावी. आपण हावभाव बघितलेले आहेत, कशा पद्धतीची भाषा असायला हवी आहे. म्हणजे एखादा निसर्गातील क्रूर प्रसंग, जसं तुम्हाला सांगितलं महापुराचे थैमान आहेत, किंवा माझी लढाई, घर माझे प्रसन्न, जशा पद्धतीचा प्रसंग असेल, एखादा दुःखद प्रसंग असेल, एखादा प्रसंग माझा पूर्ण जिल्ह्यातून 10वीमध्ये प्रथम क्रमांक आला
आणि बक्षीस समारंभ होता आहे आणि त्या बक्षीस समारंभामध्ये मी उपस्थित आहे. प्रसंग वर्णन करा. आणि यावेळेस मग माझ्या मनाला वाटलेल्या फिलिंग्स, माझ्या मनाला वाटलेला आनंद आणि तशा पद्धतीचं ते स्वरूप, तशा पद्धतीचे हावभाव, माझ्या आईवडिलांनी केलेलं कौतुक, माझे मित्रांनी केलेलं कौतुक, शब्दांचं उच्चारण, ज्यामध्ये संवेदनशीलता निर्माण होईल अशा पद्धतीचे सूक्ष्म बारकावे शब्दांमधून जर आपण मांडले तर निश्चितच ते प्रसंगलेखन सुंदर बनत आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण प्रसंगलेखन लिहिणार आहोत त्या स्थितीमध्ये, त्या भावनिक स्थितीमध्ये त्या प्रसंगाचं वर्णन केलं तर ते कोरडेपणा निर्माण होत नाहीत आणि संवेदनशीलतेने प्रसंगलेखन प्रभावी बनत असते आहेत, वाचणाऱ्याच्या मनाला जाऊन भिडत असते आहेत आणि प्रत्यक्ष प्रसंग हा डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे. कारण बरेचदा आपण काही गोष्टी, लेख असे वाचतो की त्या लेखातून प्रत्यक्षरित्या डोळ्यासमोर आपल्याला चित्रदर्शी स्वरूप उभं राहिलेलं आपल्याला आढळून येते आहे. आता तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भाग बघा. पाठ्यपुस्तकामध्ये नमुनाकृतीमध्ये पेज क्रमांक 110वरती अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर खालील मुद्द्यांचं लेखन करा अशा पद्धतीचा भाग दाखवलेला आहे बघा. पावसापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव, तुमच्यावर झालेला परिणाम, अविस्मरणीय अनुभव लिहा. म्हणजे आता हा जो भाग दाखवलेला आहे नमुनाकृती म्हणून त्यामध्ये जो भाग दाखवलेला तुम्हाला आढळून येतो आहे त्यामध्ये अशा प्रसंगाचं वर्णन स्पष्ट करत असताना की एके दिवशी खूप भयंकर उकाडा होता, खूप प्रचंड अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, जणू काही एक पद्धतीची लोटच वाहत होती आणि उकाड्याने जीव हैराण होऊन गेला होता. पंख्याखाली आम्ही उभे राहिलो तर संपूर्ण डोक्यावरून, केसांवरून घामाच्या धारा वाहत होता आणि जीवाची काहिली होत होती. ही जे दृश्य आहेत हा पहिला भाग झालेला आहे. म्हणजे जीवाची तगमग होणे, प्रत्यक्ष डोळ्यासमोर आपल्या चित्र उभं राहते आहे. आणि मग नंतर आपल्याला भाग हे झालं पावसापूर्वीचं वातावरण. आणि पावसापूर्वीच्या वातावरण झाल्यानंतर मग आपल्याला भाग स्पष्ट करायचे आहेत की तुमच्यावरती झालेला परिणाम, प्रत्यक्ष पावसाचा निसर्गाचा घेतलेला अनुभव, मग प्रत्यक्ष पावसाचा अनुभव घेतल्यानंतरचं त्याच्यानंतरची असलेली अवस्था काय झाली. भर दुपारी अचानक अंधारून आले, आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले आणि जोराचा गार वारा सुटला. पालापाचोळा, कागदपट्टे सगळे वरती उडायला लागले आणि एकदम टपोरे थेंबांचा वर्षाव सुरू झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. ही जी चित्र आहेत हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभं राहते. आपण ते अनुभवलेलं आहे. त्यामध्ये झाडांचा पालापाचोळा येतो आहे, टपोरे थेंब येत आहेत, गारगार वारा सुटला आहे, काळेकुट्ट ढग जमा झालेले आहेत आणि संपूर्ण पाण्याची लोटच्या लोट सुसाट वाहू लागले. रस्त्यावर, शेतात, डोंगरात, दरीत पाऊस पडून घराशेजारी, आजूबाजूला संपूर्ण पाण्याची लोटच्या लोट वाहायला लागले. ही जे प्रसंग आहेत, ही जे वाक्य आहेत, या वाक्यातून आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष चित्र उभं राहते. मग आपल्याला यामध्ये आपल्या कल्पनेने, आपल्या अनुभवानुसार त्यातील शब्दांची रचना करता येते आहे. तुमच्यावर त्याचा काय परिणाम झाला, तुम्हाला आनंद वाटला, त्यातीलच तुमचा एखादा अविस्मरणीय प्रसंगसुद्धा आपण यामध्ये व्यक्त करू शकतो. साधारणपणे प्रसंग लेखन लिहित असताना शब्दमर्यादा ही 80 ते 100 शब्दांपर्यंत असावी. कारण एकूण गुण 8 आहेत. एकूण गुण 8 असल्यामुळे जवळपास आपल्याला 15 ते 20 ओळींपर्यंत लेखन कौशल्यामध्ये, म्हणजे प्रसंग लेखनामध्ये किंवा आत्मकथनामध्ये किंवा वैचारिक लेखनांमध्ये आपल्या ओळी आणि 80 ते 100 शब्दांपर्यंत, शब्दसंख्या वाढली तरी चालेल, परंतु एकदमच आपल्याला काटेकोर मोजून, तोलून, मापून शब्द लिहायचे नाही आहे. एकूण गुण त्याला 8 आहेत. 3 प्रकारांपैकी आपल्याला एक लेखन लिहायचं असल्यामुळे त्यातील प्रश्नांच्या गुणांचं स्वरूप जर बघितलं तर योग्य त्या पद्धतीने
आपण प्रसंगलेखन व्यवस्थित मांडू शकतो आहे. तर आज आपण प्रसंगलेखनाचा भाग अभ्यासला. नंतरच्या तासिकेला आपण बघणार आहोत आत्मकथन आणि त्यानंतर वैचारिक लेखन. ठीक आहे. यावर आधारित तुम्हाला नमुनाकृती म्हणून वेगवेगळे मुद्द्यांचे असलेले प्रश्न देतो आहेत. दिलेल्या तारखेत त्याच दिवशी आपण आपला गृहपाठ पूर्ण करावा. ठीक आहे. ओके.